असाल तर अभ्यास करायचा असेल तर माझ्या बरोबर येऊन अभ्यास करू शकतात. आज आपण चालू करणार आहोत. त्याच्या आधी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. त्यात रोजाना व्हिडिओ टेस्ट स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. चला मित्रांनो, आज आपण चालू करणार आहोत गुणोत्तर आणि प्रमाण. काय चालू करणार आहोत मित्रांनो? गुणोत्तर आणि प्रमाण चालू करणार आहोत. प्रमाणाचं नाही तर गुणोत्तराशी रिलेटेड आणि वैवारीशी रिलेटेड आपण क्वेश्चन काय करणार आहोत? डिस्कशन करणार आहोत. वैवारीशी रिलेटेड क्वेश्चन काय करणार आहोत मित्रांनो? डिस्कशन करणार आहोत. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न दिलेला आहे स्क्रीनवरती, अतिशय सोपा आहे. टाइप 1 पासून सुरुवात करणार आहोत आपण वैवारीशी रिलेटेड. गुणोत्तरामधले वैवारी जे प्रश्न आहेत ते आपण आज चर्चा करणार आहोत. बघा मित्रांनो, प्रश्न काय मांडलेला आहे? ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे मित्रांनो. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या वयाची किती? 40 वर्ष आहे. तर बीचं वय काय? आता बीचं आता दोघं मेथड मी सांगू शकतो तुम्हाला. बघा, आपण एक कॉमन मेथड करूया आणि एक शॉर्ट ट्रिक्स पण अप्लाय करूया मित्रांनो. बघा मित्रांनो, काय सांगतोय मी? लक्ष देणार. बघा मित्रांनो, हे सर्वांना माहिती ना, प्रोग्राम सॉल्व्ह करेल. ए आणि बी याचा गुणोत्तर काय आहे मित्रांनो? याचा गुणोत्तर काय आहे? 2x आणि b चं गुणोत्तर काय आहे? 3x. काही लोकांना अतिशय सोपं वाटत असेल, पण विश्वास ठेवा मित्रांनो, आपण a पासून z पर्यंत सर्व काही करणार आहोत. सोप्यापासून अवघडापर्यंत सर्व काही काय करणार आहोत? याचं गुणोत्तर काय मानलं? 2x. b चं काय मानलं? 3x. दोघांच्या वयाची काय दिली मित्रांनो? बेरीज आहे, म्हणून दोघांची बेरीज करूया. म्हणजे 2x अधिक किती मित्रांनो? 3x बरोबर किती वर्ष बेरीज दिली आहे आपल्याला? 40 वर्ष बेरीज दिली आहे, म्हणून 40 घेऊन टाका. 3 आणि 2 किती झाले मित्रांनो? 5x बरोबर किती मित्रांनो? 40. बरोबर आहे. x बरोबर हा 5 गुणाकार आहे. इकडे त्यांना भागाकार होईल. 40 भागाकारामध्ये झाला मित्रांनो 5. 5 × 5 5 8 40. x ची व्हॅल्यू आली मित्रांनो तुमची 8. x ची व्हॅल्यू काय आहे मित्रांनो? 8. मग x ची व्हॅल्यू जर 8 आहे मित्रांनो, तर याचं वय काय आहे? 2 गुणाकारामध्ये 8 म्हणजे 2x म्हणजे 2 गुणाकारामध्ये 8. याचं वय मित्रांनो 16 आणि 3 गुणाकारामध्ये 8 म्हणजे 8 × 24. b चं वय मित्रांनो 24. समजते मी काय करतोय? ही झाली कॉमन मेथड. तर मित्रांनो, b चं वय विचारलेलं आहे. 24 हे झालं कॉमन मेथड. ही काय झाली मित्रांनो? कॉमन मेथड. अतिशय लहान पोरं सॉल्व्ह करेल. पण परीक्षेत आपल्याला एवढा वेळ नाहीये मित्रांनो. बघा, याचं वय दिलेलं आहे. याचं वय दिलेलं आहे मित्रांनो 2. याचं वय गुणोत्तर आहे 2x आणि b चं वय बांधूया मित्रांनो आपण 3x. बरोबर आहे? कन्फर्म आहे. आता बघा, आणि दोघांची काय दिली मित्रांनो? दोघांची काय दिली आहे? परत एकदा सांगतो. दोघांची काय दिली आहे मित्रांनो? बेरीज दिली आहे. बघा, दिसते स्क्रीनवरती बेरीज दिली आहे. म्हणून काय करायचं? हा दोघांच्या पॉईंटची पण काय करून टाकायची? बेरीज. मी असं म्हणतो, पॉईंट याला गुणोत्तर म्हणा, पॉईंट म्हणा, युनिट म्हणा, इज इक्वल टू वय. पॉईंट इज इक्वल टू काय? वय. वयाची बेरीज किती वर्ष दिलेली आहे मित्रांनो? 40 वर्ष. वयाची बेरीज किती वर्ष दिलेली आहे मित्रांनो? 40 वर्ष. या दोघं पॉईंटची पण काय करून टाकायची? बेरीज. किती पॉईंट झाले? 5 पॉईंट बरोबर 40 वर्ष. 5 पॉईंट बरोबर किती मित्रांनो? 40 वर्ष. तर b चं वय काढायचं. b चं वय किती पॉईंट आहे बरोबर? b चं वय किती पॉईंट आहे मित्रांनो? 3 पॉईंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हां, जर याचं वय विचारलं असतं तर इथे लिहिले असते 2 पॉईंट. इथे काय लिहिलं असतं मित्रांनो? 2 पॉईंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. दोघांच्या वयाची फरक विचारला असता, या दोघांची वजाबाकी केली असती मित्रांनो 1 पॉईंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. समजते? इथे काय लक्षात मला काय म्हणायचं? बस माझं चित्र गुणाकार करायचं आहे. 3 गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 40 आणि भागाकारामध्ये किती? 5. हा त्रिकोण गुणाकार कळतोय मित्रांनो? हा त्रिकोण गुणाकार कळतोय? हा जर नसेल कळत मला कमेंट करा मित्रांनो. बघा, मग 5 × 5 आणि 5 × 8 40 आणि 3 × 5 किती मित्रांनो? 15. सो b चं वय किती मित्रांनो? 15 वर्ष. ही पण मेथड तुम्ही काय करू शकतात? अप्लाय करू शकतात. ही पण मेथड काय करू शकतात? तुम्ही अप्लाय करू शकतात. यस, समजते मला काय म्हणायचंय? समजते? अतिशय सोपं आहे. लहान पोरगा पण सॉल्व्ह करेल. सर्व काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. सोप्यापासून अवघडापर्यंत सर्व काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. व्यवस्थित लिहून घेणार आहोत. याची पीडीएफ मी ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये टाकून देईन. ही पीडीएफ ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये टाकून देईन. व्हिडिओ रिवाइज करायचा आहे आणि हे क्वेश्चन पुन्हा एकदा काय करायचे मित्रांनो? सोडवायचे आहेत. पुन्हा एकदा काय करायचे? सोडवायचे आहेत. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. बरोबर आहे? ए आणि बी यांचं गुणोत्तर आहे 3:5 मित्रांनो. त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्ष दिलेली आहे. त्यांच्या वयाची बेरीज किती दिली आहे मित्रांनो? 56 वर्ष दिलेली आहे. हे बघा, 56 वर्ष दिलेली आहे आणि बी चं वय काढायचंय. मग याचं वय किती मानणार मित्रांनो? याचे वय किती पॉईंट आहे मित्रांनो? याचे आहे 3 पॉईंट. याचे आहे 3 पॉईंट. बी चं वय किती पॉईंट आहे मित्रांनो? 5 पॉईंट आहे. बी चं वय 5 पॉईंट आहे. मग अतिशय सोपं असतं मित्रांनो. पॉईंट इज इक्वल टू वय. तुम्ही दुसऱ्या मेथड पण वापरू शकता. पॉईंट इज इक्वल टू वय. दोघांच्या वयाची बेरीज किती वर्ष दिली मित्रांनो? 56 वर्ष दिली, म्हणून इथे 56 लिहून टाका आणि दोघांच्या पॉईंटची बेरीज करा. 5 आणि 3 किती मित्रांनो? 8 पॉईंट बरोबर किती वर्ष? 56 वर्ष दिली आहे. पुढे बी चं वय काढायचं मित्रांनो. मग बी चं वय किती पॉईंट आहे मित्रांनो? बी चं वय किती पॉईंट आहे? 5 पॉईंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. 5 पॉईंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. समजते? तुम्ही एक्स लावून पण सॉल्व्ह करू शकता. पण ते 9वी 10वीच्या 8वी 9वी 10वीच्या उदाहरणांमध्ये चांगलं वाटतं. स्पर्धा परीक्षेत त्याची व्हॅल्यू नाही. मग 2 3 x आणि 5 x इज इक्वल टू 56 असं करत बसायचं नाही. सांगा मित्रांनो, त्रिकोण गुणाकार 5 गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 56 डिवाइडेड बाय काय मित्रांनो? 8.
हा गुणाकार जरी नसेल येत तर मला प्रामाणिकपणे कमेंट करा मित्रांनो, काही हरकत नाही, आपण इथून करूया बघा. आता वाटतं काही लोकांना हे कळालं नाही तर काय करणार, 8 गुणाकारामध्ये मित्रांनो क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 5 गुणाकारामध्ये किती 56. मग मला एक सांगा, हा 8 गुणाकार आहे, इकडे तर काय आणला भागाकार आणला, म्हणून डायरेक्ट असं लिहिलं 8 एक 8 आणि 7 56 7 5 35. कोणाचं वय मित्रांनो, बी चं वय काय आहे 35 वर्ष आहे. एक्स ची व्हॅल्यू काढायची गरज नाही, बी चं वय काय आहे मित्रांनो 35 वर्ष आहे. ए चं वय विचारलं असतं इथे ए चे पॉईंट लिहिले असते, दोघांच्या वयातील फरक विचारला असता तर फरक या दोघांच्या पॉईंट मधला फरक काढला असता, 2 पॉईंटची व्हॅल्यू काढली असती. समस्या मित्रांनो काय करतोय, कोणत्या पॅटर्नने सोडवतोय लक्षात येते. चला व्यवस्थित लिहून घ्या, हे समजत असेल तर मला पटकन कमेंट करून सांगणार आहात की यस कळतंय. चला एक पुढचं उदाहरण मी तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय, पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय. चला सांगा मला, ठीक आहे. चल करू राव. ओके नेक्स्ट घेऊया बघा पुढचं उदाहरण काय म्हटलेलं आहे. आता पटकन इथून मला सोडून उत्तर कमेंट करून सांगणार आहात. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 7 आहे. याचं वय 2 आणि बी चं वय 7 पॉईंट. दोघांच्या वयाची बेरीज आहे 72 वर्ष, लॅपटॉपच्या स्क्रीन मध्ये दिसते. तर आपल्याला बीचं वय काय करायचंय, काढायचंय मित्रांनो, बीचं वय काढायचंय. हा मी तुमच्यासाठी होमवर्क देतो. 7 2 9 पॉईंट बरोबर 72, तर 7 पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क. तुम्ही 7 8 56 पटकन मला कमेंट करून सांगणार. चल पुढे जाऊया मित्रांनो. आता प्रकार दुसरा घेऊया, टाइप दुसरा घेऊया मित्रांनो. मी प्रत्येक टाइप प्रत्येक कंटेंट एकदम प्रॉपर वेने समजून सांगेन, नाही समजलं तरी मला तुम्ही कमेंट करून सांगणार. आता बघा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 3:5. किती आहे मित्रांनो 3:5. म्हणजे ए चं वय दिलेलं आहे 3 युनिट, ए चं युनिट 3 युनिट आणि बी चं वय दिलेलं आहे मित्रांनो 5 युनिट. 5.5 युनिट 5 एकक तुम्ही काही म्हणा, त्याला 3x 5x पण करू शकता. त्यांच्या वयातील फरक दिलाय मित्रांनो, फरक दिलाय 30 वर्ष. फरक काढतो म्हणजे वजाबाकी करतो, मग मी डायरेक्ट असं करतो पॉइंट इज इक्वल टू वय. पॉइंट इज इक्वल टू काय मित्रांनो वय. वय किती वर्ष दिलंय मित्रांनो 30 वर्ष फरक दिलाय. मी या दोघांच्या पॉइंट मधला फरक काढून घ्या. 5 वजा 3 किती झाले 2 पॉइंट. 2 पॉइंट बरोबर काय मित्रांनो 30 वर्ष. तर ए चं वय काढायचे, एला किती पॉइंट आहे मित्रांनो 3 पॉइंट. 3 पॉइंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ए चं वय तुम्हाला विदिन सेकंदात काय होईल येणार आहे मित्रांनो. सांगा किती गुणाकार सांगा. 3 गुणाकारामध्ये 30, 3 गुणाकारामध्ये 30 आणि भागाकारामध्ये 2. जेव्हा आपण एखाद्या संख्येला 2 ने भाग देतो तर ते जनरली हाफ करतो. बे एक बे 1 उरला, बे 5 10 आणि 15 3 45. सो याचं वय आता मित्रांनो 45. काही सेकंदाचं काम आहे, पेन सुद्धा उचलण्याची गरज पडणार नाही, एवढी मास्टरी तुमची झाली पाहिजे. मला काही आता मी वाटल्यास तुम्हाला एक दुसरी मेथड पण सांगू शकतो की याला x लावून पण सॉल्व्ह करू शकतो आपण. याला 3x मानू, याला 5x मानू, मग असं पण करू शकतो. 5x वजा 3x बरोबर किती वर्ष दिलेली आहे 30 वर्ष. मग 2x बरोबर किती वर्ष मित्रांनो 30 वर्ष. मग x बरोबर काय 30 भागाकारामध्ये 2, मग x बरोबर काय होतं 15. असं पण सॉल्व्ह करू शकता तुम्ही. x ची व्हॅल्यू 15, मग याला 15 ने गुणा, 3 गुणाकारामध्ये 15, 15 3 होणार 45 बरोबर की नाही. मग याला 5 ने गुणा, 5 गुणाकारामध्ये 15, 15 भाज्या 75. पण ही जी मेथड आहे मित्रांनो, ही जी मी ब्लॅक कलर इथे लिहिली आहे की 8वी 9वी 10वी ला युजफुल आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये याची काय व्हॅल्यू नाही. आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये काही सेकंदात काय झाले पाहिजे मित्रांनो आन्सर आली पाहिजे. काही सेकंदात काय झाले पाहिजे मित्रांनो आन्सर आली पाहिजे. सो कन्फर्म आहे काही डाऊट नाही. शंका कुशंका इथपर्यंत समजते कसं करतोय. काही डाऊट असेल तर मला सांगा. चल चालायचं पुढे. नेक्स्ट घेऊया मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. बघा उदाहरण घेऊया. आता काय म्हणलंय बघा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:7 असून वय केलेली वेळ गेलेली ती आयुष्यात कधी वापस येत नाही. आता काही लोक म्हणतील बघा म्हणजे कसं सर 2:7 आहे, मग ए मानला 2x आणि बी मानला 7x. मग काही लोक म्हणतील सर 2x वजा 7x बरोबर 25 वर्ष. सर 2x मधून 7x गेला तर वजा 5x म्हणून टाकतील. वय कधी वजा होत नाही, गेलेली वेळ आणि गेलेली ती आयुष्यात कधी वापस येत नाही. म्हणून वय असते काम असेल हे कधी वजा होत, एखाद्याने वजा 5 काम केलं असं कधी पॉसिबल नाही. समजतं मला काय म्हणायचं. मग हे असं कधी द्यायचं नाही तर बस x मानायची गरज नाही. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर काय दिलेलं आहे 2:7 दिलेले. म्हणजे ए आहे 2 पॉईंट आणि बी आहे 7 पॉईंट आणि त्यांच्या वयातील फरक दिला मित्रांनो 25 वर्ष. फरक दिला असल्यामुळे यांची पण काय करायची वजाबाकीच करायची. मग मी असं म्हणतो पॉइंट इज इक्वल टू वय. पॉइंट इज इक्वल टू काय मित्रांनो वय. मग वय किती वर्ष दिलेलं आहे 25 वर्ष दिलेलं आहे आणि या दोघांची वजाबाकी करून घ्या मित्रांनो. 5 पॉईंट बरोबर 25 वर्ष दिलेलं आहे. तर याचं वय शोधायचं मित्रांनो. याचं वय शोधायचं असल्यामुळे याचे पॉईंट किती आहेत 2 पॉईंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथून पुढे काय करायचंय अंधेरा काय मिळेल तिरकस गुणाकार करायचा आहे बरोबर आहे की नाही. तमाशा निवेश करायचा बघा अंधेरा काय मिळेल बरोबर आहे. तर मग आता अंधेरा काय मिळेल करूया आपण. अंधेरा काय मिळेल करूया. या 5 याला उठायचे म्हणजे हा 5 इकडे भागाकार होईल. 2 गुणाकारामध्ये 25, 2 गुणाकारामध्ये काय मित्रांनो 25 आणि भागाकारामध्ये किती 5.
ज्याच्या पुढे हे भागाकार कसं कळतंय का नाही कळालं तर मला सांगा. 5 एक 5, 5 5 25, 5 2 किती मित्रांनो 10. सो याचं वय किती आलं मित्रांनो 10 वर्ष आलं. काही सेकंदाचं काम होतं, काही मोठी अवघड गोष्ट नव्हती, काही मोठी अवघड गोष्ट नव्हती. समजते काय करतोय, कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय, समजते. काही डाऊट शंका असेल तर मला सांगा. चालायचं पुढे. आता एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे. प्रत्येक टाइप वरचे 2 एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देणार आहे, एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. चलो ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. आता बघा ए व बी यांच्या वयातील गुणोत्तर आहे 3:5. ए व बी यांच्या वयातील गुणोत्तर काय दिलंय मित्रांनो 3:5 दिलेलं आहे. ए व बी यांच्या वयातील गुणोत्तर दिले मित्रांनो 3:5 दिलेलं आहे तुम्हाला. आणि त्यांच्या वयातील फरक दिलाय मित्रांनो 20 वर्ष. तर याचं वय काय करायचंय शोधायचंय. याचं उत्तर मला कमेंट करून सांगणार आहात. याचं उत्तर मला काय करणार आहात मित्रांनो कमेंट करून सांगणार आहात. चला पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. बघा आता हा गुणाकार दिलेला आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय मित्रांनो 3:5. ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर 3:5 दिलेले. म्हणजे ए मानूया आपण 3 आणि बी मानूया आपण 5. 3 आणि 5 किती झाले मित्रांनो 15. मग याला मी तुम्हाला वाटलं स्टार्टिंगला x मानून देतो. 3x आणि किती x 15x. दोघांच्या वयाचा काय दिलेला आहे गुणाकार 135. मग गुणाकार करून दाखवतो बघा. 3x गुणाकारामध्ये 5x इज इक्वल टू किती मित्रांनो 135. गुणाकार 135 दिलेला आहे. x ची व्हॅल्यू काढून 3 किती झाले मित्रांनो 15x. x गुणिले x चा काय होणार वर्ग होणार. 15x इज इक्वल टू किती 135. 15x वर्ग बरोबर 135. हे 15x वर्ग कळालं कसं केलं. 3 गुणाकारामध्ये 5. कन्सेप्ट बघा मित्रांनो 3 गुणाकारामध्ये 5 होतात 15 आणि x गुणाकारामध्ये x म्हणजे x चा काय होतो वर्ग होतो. मग हा 15 गुणाकार आहे इकडे त्याला भागाकार होईल. x वर्ग बरोबर 135 भागाकारामध्ये किती मित्रांनो 15. 15 1 15 15 9 35 7. सो x बरोबर काय x वर्ग बरोबर काय मित्रांनो 9. हे पाडे नाही येत असतील तर मागचा व्हिडिओ बघा, त्याच्यात पाड्याचे अफलातून ट्रिक्स आपण सांगितलेली आहे. x वर्ग बरोबर 9. x बरोबर 9 कशाचा वर्ग आहे मित्रांनो 3 चा वर्ग. x ची व्हॅल्यू काय आली 3 आली. मग जर x ची व्हॅल्यू 3 आली मित्रांनो तिथं काय करणार 3 गुणाकारामध्ये 3. सो याचं वय मित्रांनो 9 वर्ष. आणि हा b 5 गुणाकारामध्ये 3 म्हणजे 3 5 15. b आहे मित्रांनो 15 वर्ष. सो क्लिअर फंडा मित्रांनो समजते काय करतोय. चला उदाहरण लिहून घ्या. यस इथेच अतिशय बरोबर आहे. चला लिहायचं बडाबड. चलो आता तुमचं काम आहे याची ही जी पीडीएफ आहे मी ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये टाकून देईल. ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये टाकल्यानंतर ते डाउनलोड करायचे आणि सोडवायचे. ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये वाटल्यास प्रत्येकाला पर्सनली पण पाठवून देईल. डोंट वरी, प्रत्येकाला पर्सनली पण पाठवून देईल. ऍप्लिकेशन मध्ये ब्रॉडकास्ट करून देईल. तुमच्या चॅट बॉक्स मध्ये डाउनलोड करायचे, सोडवायचे, नाही सुटली गोल करायचे. व्हॉट्सअपला मला तो क्वेश्चन पाठवायचा आहे. क्लिअर आहे. व्हॉट्सअपला मला क्वेश्चन पाठवायचा आहे. मग आपण त्याच्यावर चर्चा करूया. चलो पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे आणि त्यांच्या वयाचा गुणाकार 216 आहे. तर याचं वय काढायचं आपल्याला. याचं वय काढायचंय बरोबर आहे. सांगा काय करणार आता कसं करणार. एला किती पॉइंट आहेत मित्रांनो. ए ची किती युनिट आहेत 2 युनिट आहेत आणि बी ची किती युनिट आहेत मित्रांनो 3 युनिट आहेत. हे समजतंय. एला 2 युनिट आहेत बी ला 3 युनिट आहेत. मग याला x मानून घ्या. 2x आणि किती मित्रांनो 3x बरोबर आहे. मग सांगा 2x गुणाकारामध्ये किती मित्रांनो 3x इज इक्वल टू गुणाकार किती आलेला आहे 216 गुणाकार आहे म्हणून इथे 216 लिहून टाकला. 3 आणि 2 झाले मित्रांनो 6. x गुणिले x म्हणजे x चा वर्ग 6x वर्ग बरोबर. इथे काय आलं मित्रांनो 216. हा 6 गुणाकार आहे इकडे त्यांना भागाकार होईल. x वर्ग बरोबर 216 भागाकारामध्ये तुमचा आला 6. 216 ला 6 ने भाग दिला तर पटकन डोकं चाललं पाहिजे मित्रांनो. इथं अशा वेळेस जेव्हा इकडे वर्ग असतो तिकडे कुठेतरी वर्गवत संख्या नसते. 6 1 6 6 3 18 3 उरले मित्रांनो 6 6 36. सो x वर्ग बरोबर 36. एक गोष्ट कन्सेप्ट डोक्यात टाकायची. इकडे जेव्हा वर्ग येतो इकडची संख्या कोणाचा तरी वर्ग असते. नसेल तर काय करायचं ते मी सांगेन. x वर्ग बरोबर 36. मग x बरोबर काय मित्रांनो x बरोबर काय 6. x ची व्हॅल्यू 36 कशाचा वर्ग आहे 6 चा वर्ग आहे. याचं वय काढायचं मित्रांनो म्हणजे 2x म्हणजे 2 गुणाकारामध्ये x ची व्हॅल्यू काय होती 6 होती. 6 किती झाले मित्रांनो 12. आणि सपोज b ची व्हॅल्यू विचारली असती तर 3 गुणाकारामध्ये 6 किती झाले मित्रांनो 18. 18 गुणिला तर 12 करून बघा उत्तर काय येणार तुम्हाला 216 येणार. क्लिअर आहे.
क्लिअर आहे, काही डाऊट नाही. बघा अभ्यास करत असताना एक कन्सेप्ट मला 100% माहिती असते. तुमच्यापैकी बरेच जण बोर होत असतील, बऱ्याच जणांना असं वाटतं की हे इझी आहे, पण एक्झाम मध्ये तुमचं रिपिटेशनची गरज असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे एखादं एक्झाम्पल तुम्ही इथे जेव्हा 10 वेळा सोडवतात तेव्हा ते तिथे एकदा बरोबर येतं, हे लक्षात ठेवा कन्सेप्ट. कारण की तिथे जेव्हा ट्रिकी उदाहरण असतात ते कसे सोडवायचे असतात, काय सोडवायचे, याच्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट येणं महत्वाचं असतं मित्रांनो. काय महत्वाचं असतं? कन्सेप्ट येणं महत्वाचं असतं. चालायचं पुढे इथपर्यंत काही डाऊट, शंका, कुशंका नसेल. चलो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. ठीक आहे, आता एक तुम्हाला सोडवायसाठी देतो. सोडवण्यासाठी देतो. हा तुमचा होमवर्क आहे. एका ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर आहेत 3:7, म्हणजे ए ला 3 पॉईंट आहेत, बी ला 7 पॉईंट आहेत. बरोबर आहे की नाही मित्रांनो? ए ला 3 पॉईंट आहेत, बी ला 7 पॉईंट आहेत. ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर आहेत 3:7. बरोबर, ए ला 3 पॉईंट आहेत, बी ला 7 पॉईंट आहेत. त्यांच्या वयाचा गुणाकार आहे 189. तर याचं वय काढायचे. तिसरं उदाहरण आहे तुमच्या होमवर्क साठी. नाही सुटलं तर मला सांगा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आपण पुढचा पॉईंट घेऊया. बघा पुढचा पॉईंट घेऊया. आता याला 2-3 मेथड आहेत हे उदाहरण सोडवण्यासाठी, पण मी तुम्हाला एक अशी मेथड सांगतो जी जनरली तुम्हाला कुठेही कामात येणार आहे, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला जी मेथड सांगतो ती थोडीशी ट्रॅडिशनल आहे, बट मी तुम्हाला गॅरंटी देतो इनिशियल लेवलला तुम्हाला ती मेथड कुठेही कामात येणार आहे. एक कन्सेप्ट डोक्यात टाकायची मित्रांनो, काय डोक्यात टाकायचं? जेव्हा 2 वेळा गुणोत्तर दिलं असेल, किती वेळा गुणोत्तर दिलं असेल मित्रांनो? 2 वेळा जर गुणोत्तर दिलं असेल तर काय करायचं? बघा 2 वेळा गुणोत्तर म्हणजे काय? बघा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर काय आहे मित्रांनो? 2:3 आहे. एकदा गुणोत्तर दिलं 2:3, आणि 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4. किती वेळा गुणोत्तर दिलं? 2 वेळा. जिथं गुणोत्तर दिले 2 वेळा, जिथं गुणोत्तर दिलेलं आहे 2 वेळा, तिथं मी काय केलेलं आहे? गोल केलेला आहे. जेव्हा 2दा गुणोत्तर दिलेलं असेल तर काय करायचं? कन्सेप्ट बघा. मी ट्रॅडिशनल मेथड सांगतो, याला शॉर्टकट पण सांगेन, डोंट वरी. बघा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3. जेव्हा 2दा गुणोत्तर दिलं जातं तेव्हा कसं सोडवायचं? ए अपॉन बी लिहून टाकायचं. ए अपॉन कोण लिहून टाकायचा? बी लिहून टाकायचा. क्लिअर आहे मित्रांनो? ए अपॉन कोण लिहून टाकायचा? बी लिहून टाकायचं. त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय आहे? 2:3. म्हणजेच काय? 2x आणि 3x मानू. 2x आणि काय मानू मित्रांनो? 3x. 5 वर्षानंतर, म्हणजे सपोज आजचं माझं वय 30 असेल तर 5 वर्षानंतर काय होणार आहे? 35. म्हणजे नंतर, म्हणजे 5 वर्षानंतर म्हणजे पुढे जायचंय. पुढे जात असताना आपण काय करतो? अधिक करतो. म्हणून +5. याच्यामध्ये पण +5 केला, दोघांमध्ये 5 मिळवा. इज इक्वल टू नवीन गुणोत्तर आहे मित्रांनो 3:4. 3 अपॉन काय? 4. 3 काय मित्रांनो? 4. मी तुम्हाला आधी सांगतो, बऱ्याच जणांना ही ट्रिक्स तुम्हाला ही ट्रॅडिशनल वाटेल, पण मी शब्द देतो मित्रांनो, हे उदाहरण तुम्ही ह्या मेथडने सोडवा, म्हणजेच पुढे जायचंय, मागे जायचंय, याच्यामध्ये 2-3 क्रिटिकल सिच्युएशन असतात, त्याच्यावर आपल्याला काम करता येईल, म्हणून ही मेथड सांगतोय. बस आजचं गुणोत्तर काय लिहिलंय मित्रांनो? आजचं गुणोत्तर काय? 2:3x आणि 3x. 5 वर्षानंतर +5 इज इक्वल टू नवीन गुणोत्तर काय? 3 चे मित्रांनो 4. बरोबर आहे. आता इथून पुढे बस तिरकस गुणाकार करायचा आपल्याला. काय करायचं मित्रांनो? तिरकस गुणाकार करायचे. 4 कौसामध्ये या 4 आणि या कौसाला भरून घ्यायचं मित्रांनो. 4 कौसामध्ये 2x आणि किती मित्रांनो? 5. बरोबरच्या खाली बरोबर 3 आणि या कौसाला भरून घ्यायचं मित्रांनो. 3x आणि किती मित्रांनो? 5. 3x आणि किती मित्रांनो? 5. बरं 4 गुणिले किती झाले मित्रांनो? 8x अधिक 4 म्हणजे किती झाले मित्रांनो? 20. 4 म्हणजे किती झाले? 20. बरोबर. 3 किती झाले मित्रांनो? 9x. 9x अधिक या अधिकचं साइन असं कंटिन्यू केलं. 3 15. 3 किती मित्रांनो? 15. समस्या काय करतोय? सर्व x एका बाजूला घेऊया आपण. मी इथे लिहितो वाटल्यास हा 8x अधिक आहे, इकडे त्यांना वजा होईल. बरोबर आहे. म्हणजे मी असं करतो 9x वजा किती झाले मित्रांनो? 8x. आणि हा इकडे 20 असं लिहिला मित्रांनो. हा अधिक 15 होता, तिकडे त्यांना वजा 15 होईल. वजा 15. सो 20 मधनं 15 गेले, उरले 5 आणि 9x मधनं 8x गेले, उरला x किंवा 1x. काय व्हॅल्यू राहते? x ची व्हॅल्यू काय आहे मित्रांनो? 5 आली. x ची व्हॅल्यू जर 5 आली तर कोणाचं वय विचारले? a चं वय विचारले आपल्याला. a चं वय काय मित्रांनो? 5 गुणे 10 वर्ष. कोणाचं वय मित्रांनो? a चं वय आहे. आणि सपोज b चं विचारलं असतं तर 5 किती आलं असतं? 15 वर्ष. इथे शॉर्टकट लिहून देतो. b चं वय किती आलं असतं मित्रांनो? 15 वर्ष. समजते? ही मेथड वापरा. ही मेथड इनिशियल लेवलला तुम्हाला सोपी जाणार आहे. कारण की इथं 5 वर्ष पुढे द्यायचे, 7 वर्ष पुढे जायचे, 2 वर्ष मागे जायचे. इथं 2 वर्ष मागे येतात, इथं या गुणोत्तराला 2 वर्ष मागे येतात, या गुणोत्तराला 5-6 वर्ष पुढे येतात. त्यावेळेस कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून मी तुम्हाला ही ट्रॅडिशनल मेथड सांगतोय. व्यवस्थित लिहून घेणार आहात. काही डाऊट, काही शंका असेल तर मला तुम्ही सांगा. ठीक आहे, चलो कॉल करू शकतात. एखादं उदाहरण नाही समजलं, अभ्यासाची मेथड नाही समजली, किंवा काही होत असेल तर बिंदास कॉल करा. कॉल नाही उचलला तर मेसेज टाका. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. कॉल नाही उचलला म्हणजे मी लेक्चर मध्ये असेल, लाईव्ह लेक्चर मध्ये त्याच वेळेस कॉल उचलणार नाही, नाहीतर असं कधी होत नाही की कॉल उचलला नाही तुमचा. ठीक आहे, चलो
आता बघा या उदाहरणामध्ये किस्सा काय मित्रांनो, पुन्हा दोनदा गुणोत्तर आलेले आहे, पुन्हा दोनदा गुणोत्तर आलेले बघा. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. एकदा गुणोत्तर आलं 7 वर्षानंतर म्हणजे पुढे 7 जायचं म्हणजे +7 करायचे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. दोनदा गुणोत्तर आलेला आहे. दोनदा गुणोत्तर आलं तर काय करायचं मित्रांनो, ए अपॉन काय लिहून टाकायचा, बी. त्याला एक शॉर्टकट पण मी सांगेन पुढे, डोंट वरी. ए अपॉन बी गुणोत्तर काय मित्रांनो 3x आणि 4x. पहिले गुणोत्तर असं लिहून घ्यायचं 3x आणि 4x. गुणोत्तर चॅप्टर मध्ये बघा आपण त्यानं शिकणार आहोत 7 वर्षानंतर. किती वर्षानंतर मित्रांनो, 7 वर्षानंतर म्हणजे +7 दोघांमध्ये अंशस्थानी छेदस्थानी 7 मिळून टाकायचा, बरोबर तर चिन्ह टाकायचं, नवीन गुणोत्तर लिहून टाकायचं. 4 आपण किती मित्रांनो 5. 4 आपण किती 5. बस आता तिथं गुणाकार करायचा, या 5ने या कौसाला गुणून घ्यायचे आणि या 4ने या कौसाला गुणून घ्यायचे. 5 कौसामध्ये पटकन सांगा 3x अधिक 7 मित्रांनो, बरोबर आहे. बरोबरच्या काही बरोबर. 4 कौसामध्ये काय मित्रांनो 4x अधिक 7. 4x अधिक किती मित्रांनो 7. समजते मला काय म्हणायचे. बस आता काय करायचंय, या 5ने या पूर्ण कौसाला गुणायचं. 3×5 15 आणि हा x असं कंटिन्यू केला, बरोबर आहे. 7×5 35 अधिकचं चिन्ह असं कंटिन्यू केलं, बरोबर आहे. बरोबरच्या खाली बरोबर. 4 चौक तुमचा हा झाला मित्रांनो 16x अधिक 7 चौक 28. हे कळालं 28 कसे. सर्व x एका बाजूला काढा मित्रांनो. सर्व ज्या संख्येला x लागलाय त्या संख्येला एका बाजूला काढा. हा 16x लिहून टाका. हा अधिक 15x आहे. इकडे तर आम्ही वजा 15x केला मित्रांनो. इकडे 35 दिलेला आहे, 35 दिलेला आहे. अधिक 28 आहे मित्रांनो, वजा 28 केला, वजा 28 केला. सो सांगा बरं मला पटकन सांगा, 28 मधून 35 गेले तर उरतायत मित्रांनो 7. उरतायत 7 आणि 16x मधून 15x गेले तर उरतायत मित्रांनो 1x. म्हणजे x ची व्हॅल्यू राहत नाही, म्हणजे फक्त x. x ची व्हॅल्यू आली मित्रांनो तुमची 7. x ची व्हॅल्यू आली 7. मग कोणाचं वय काढायचं, a चं वय काढायचं मित्रांनो. मग a चं वय आहे मित्रांनो 3x म्हणजे 3 गुणाकारामध्ये 7 म्हणजे a आहे मित्रांनो तुमचा 21 वर्षाचा. इथे लिहून देतो वाटल्यास. a ची व्हॅल्यू होती मित्रांनो, a ची व्हॅल्यू होती 3x आणि b ची व्हॅल्यू काय होती मित्रांनो, b ची व्हॅल्यू काय होती तुमची 4x. म्हणजे 3 गुणाकारामध्ये 7. 7 ते किती झाले मित्रांनो 21. आणि इथे तुमचे मित्रांनो 4 गुणाकारामध्ये 7 म्हणजे 7 किती झाले मित्रांनो 28. समजतंय काय करतोय, चालायचं पुढे. चला व्यवस्थित लिहून घ्या. आता a चं वय विचारतील, b चं वय विचारतील, इथं काही विचारू शकतात. इथं वय विचारतील असं नाहीये. इथं दोघांच्या वयात किती पण विचारले जाऊ शकते, दोघांच्या वयात फरक पण विचारला जाऊ शकतो. जे विचारलंय ते काय करायचंय, लिहायचं आहे. जे विचारलं ते काय करायचं मित्रांनो, लिहायचं आहे. चालायचं पुढे, व्यवस्थित लिहून घेणार आहात, व्यवस्थित लिहून घेणार आहात. आता पुढचं एक उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय, व्यवस्थित सोडवायचं आहे, व्यवस्थित सोडवायचं आहे. मग आपण पुढे डिस्कशन करूया, ठीक आहे. पुढे डिस्कशन करूया, ठीक आहे. नाही सुटलं तर मी आहेच, ठीक आहे. डोंट वरी. चल करूया. चलो नेक्स्ट घेऊया मित्रांनो. बघा आता बघा अतिशय सोपं आहे, वाटल्यास निघतील पुढे तसं एक उदाहरण. आता टाईप 3 चालू आहे मित्रांनो, टाईप 5 चालू आहे आपला, 3 नाही टाईप 5 चालू आहे मित्रांनो. बघा ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर आहे मित्रांनो 2, 3 आणि 4. म्हणजे ए ला आहे मित्रांनो 2 पॉईंट, बी ला आहे मित्रांनो 3 पॉईंट आणि सी ला आहे मित्रांनो 4 पॉईंट. हे क्रमाने दिलेले म्हणून हे क्रमाने विचार करायचा. ए चं वय आहे 2 पॉईंट, बी चं आहे 3 पॉईंट आणि सी चं आहे 4 पॉईंट. बरं बी चं वय किती वर्ष दिलेलं आहे, 15 वर्ष दिले तर याचं सी चं काढायचं. अतिशय सोपं आहे. मग पॉईंट बरोबर वय मानूया. पॉईंट बरोबर काय मानूया मित्रांनो, वय. पॉईंट बरोबर काय मानूया, वय. मग मला एक सांगा बी चं वय किती वर्ष दिलेलं आहे, बी चं वय किती वर्ष दिलेलं आहे 15 वर्ष. बी चे किती पॉईंट आहेत, बरोबर बी चे किती पॉईंट आहेत 3 पॉईंट. 3 पॉईंट बरोबर 15 वर्ष. इथे ए चं वय काढूया आपण. याला किती वय आहे, किती पॉईंट आहेत 2 पॉईंट बरोबर काय क्वेश्चन मार्क. तिथं गुणाकार सांगा. 2 गुणाकारामध्ये 15 आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो 3. 3 1 3, 3×5 15 आणि 5 गुणे किती मित्रांनो 10. याचं वय काय झालं मित्रांनो 10 वर्षाला. आता समज सी चं वय विचारलंय त्यांनी, सी चं वय काढायचं आपल्याला. मग अतिशय सोपं असतं. पॉईंट बरोबर काय मित्रांनो वय, पॉईंट बरोबर काय वय. बी चं वय दिलेलं आहे त्यांनी 15 वर्ष, बी चं वय 15 वर्ष दिलेले. मग 15 लिहून टाका आणि बी चे पॉईंट समोर लिहायचे. बी चे पॉईंट किती आहेत मित्रांनो, अगेन 3 पॉईंट आहेत. 3 पॉईंट बरोबर 15 वर्ष. तर सी चं वय काढायचंय 4 पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क. 4 पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क. सांगा काय करणार, 4 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 15 आणि भागाकारामध्ये किती 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन समजतंय. 3 1 3, 3×5 15, 5 किती मित्रांनो 20. सो सी किती वर्षाचा आहे 20 वर्षाचा आहे. सी किती वर्षाचा आहे मित्रांनो 20 वर्षाचा आहे. समजतंय काय करतोय, अतिशय सोपं आहे ते, अतिशय सोपं आहे, काही मोठी अवघड गोष्ट नाही. क्लिअर आहे. काही डाऊट शंका असेल तर मला सांगा, ठीक आहे. चला शंका असेल तर मला सांगा. पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. आता बघा मी आपण बरेच क्वेश्चन रिपीट करणार आहोत, बरेच क्वेश्चन मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर रिपीट करणार आहोत. आता मी एक नवीन खंड सुरू केलाय. 2023 मध्ये जेवढ्या ऑनलाईन एक्झाम झालेले आहेत त्या सर्व ऑनलाईन एक्झामचं क्वेश्चन पेपर आपण अनालाइज करणार आहोत पूर्ण डिटेल. आणि त्याच पॅटर्नचे क्वेश्चन पुढे रिपीट पण होतात. TCS IBPS पॅटर्न रिपीट होतो. चला करू ना.
करूया पुढचा क्वेश्चन घेऊया. आता हे तुमच्यासाठी होमवर्क आहे मित्रांनो, तुमच्यासाठी होमवर्क आहे. ए बी सी यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय मित्रांनो 2, 5, 4. म्हणजे एचं वय आहे मित्रांनो 2 पॉईंट, बीचं वय आहे मित्रांनो 5 पॉईंट आणि सीचं वय आहे मित्रांनो 4 पॉईंट. ठीक आहे. आणि बीचं वय आहे 20 वर्ष. बीचं वय किती वर्ष आहे मित्रांनो? 20 वर्ष. म्हणजे 5 पॉईंट बरोबर 20 वर्ष दिलेलं आहे, तर 2 पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क. इथून पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं किंवा सीचं वय करायचं असेल तर 5 पॉईंट बरोबर 20 तर 4 पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क. तिथून पुढे हे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल. याचं उत्तर मला पटापट सॉल्व्ह करून कमेंट करून सांगणार आहात. चालायचं पुढे मी अशी अपेक्षा ठेवतो की तुम्हाला कळालं. चला पुढे जाऊया, पुढचा क्वेश्चन घेऊया, पुढचा टाईप घेऊया. चलो आपण पटीतले उदाहरण सर्व उदाहरण करणार आहोत. आता एक शेवटचं उदाहरण मी तुमच्यासाठी एक आता मी सॉल्व्ह करून देतो वाटल्यास बघा, आणि मग आपण इथे थांबूया आजसाठी. ठीक आहे. बघा ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर दिले आहेत. ए चं वय दिले मित्रांनो 1, बी चं वय दिले मित्रांनो 2 आणि सी चं वय दिलेलं आहे मित्रांनो 3. ए बी सी च्या वयाचे गुणोत्तर आहेत. बी चं वय 34 वर्ष, बी चं वय काय वर्ष दिले मित्रांनो 34. म्हणजेच 2 पॉईंट बरोबर किती वर्ष दिलेले आहेत 34. तर आपल्याला सी चं वय शोधायला लावलेलं आहे, तर 3 पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क. बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. इथं काय करायचं मित्रांनो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 3 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 34 आणि भागाकारामध्ये काय 2. भागाकारामध्ये काय हा 2. समजते. त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क सांगितली संख्या भागाकारामध्ये. जेव्हा 2 ने एखाद्या संख्येला भाग देतो तर तिथे हाफ करतो. 34 हाफ झाले 17. बे 1 उरला. बेसाती 14, 17 3 51, 17 3 51. 17चा पटापट कसा सोडवायचा मग सांगितलं होतं. काही लोकांना येत नसेल तर 17चा पटा 3 पर्यंत म्हणायचा. 7 3 21 आणि 3 1 3 आणि हे 2 5 राहिलेला 1. 17 3 51. शॉर्टकट मी तुम्हाला या पाड्यांचे अनेक शॉर्टकट सांगितलेल्या होत्या. ठीक आहे मित्रांनो. चला तर इथं थांबूया मित्रांनो, इथं थांबूया आपण. याच्या पुढच्या लेक्चर मध्ये पुढचा टाइप आपण काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. पुढचा टाइप सॉल्व्ह करणार आहोत. अफलातून कन्सेप्ट पुढे सॉल्व्ह करूया. आता बघा असे पुन्हा 2दा आलेला आहे. अशा क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करूया. सो थँक्यू.